महाराष्ट्र के गोंदिया नागपुर से एक अहम खबर सामने आई है, जहां डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कन्वेंशन सेंटर को लेकर विधानसभा में गंभीर सवाल उठाए गए हैं। अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक इंजीनियर राजकुमार बडोले ने इस कन्वेंशन सेंटर की कार्यप्रणाली और उद्देश्य पूर्णता को लेकर विधानसभा में मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि इस सेंटर की स्थापना डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचारों के प्रसार और महात्मा ज्योतिबा फुले सहित अन्य महान विभूतियों पर शोध को बढ़ावा देने के उद्देश्य से की गई थी, लेकिन स्थापना के बाद से ही अपने अपेक्षित उद्देश्यों को पूरे करने में सफल नहीं हो पाया है। विधायक बडोले ने सदन में मांग की कि इस कन्वेंशन सेंटर की देखरेख समता प्रतिष्ठान को सौंपी जाए और इसके संचालन के लिए विशेष फंड की व्यवस्था की जाए, ताकि यह प्रोजेक्ट अपने मूल उद्देश्य को पूरा कर सके। इसके साथ ही उन्होंने इस सेंटर में प्रस्तावित 40 फीट ऊंची बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के अधूरे कार्य की ओर भी सरकार का ध्यान आकर्षित किया। उन्होंने कहा कि यह प्रतिमा अब तक पूरी नहीं हो सकी, जो इस प्रोजेक्ट की धीमी प्रगति को दर्शाता है। विधायक बडोले ने यह भी कहा है कि इस कन्वोकेशन सेंटर के माध्यम से अनुसूचित जाति और जनजाति वर्ग के लोगों को व्यवसाय के क्षेत्र में प्रोत्साहित करने का उद्देश्य रखा गया था, वो भी अब तक पूरा तरह से सफल नहीं हो पाया है। नागपूर ही पवित्र दीक्षाभूमी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे। मुळातच डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन 1992 मध्ये दिल्लीमध्ये जे झालं होतं, डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराला या ठिकाणी सगळ्या समाजापर्यंत आणि सगळ्या देशात जावं म्हणून हे डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर 2010 मध्ये याची संकल्पना आली। पुढं हे जे याच्यामध्ये जो आराखडा करण्यात आला, याच्यामध्ये याची स्पष्ट संकल्पना आहे। ते 5 फ्लोर आहेत, प्रत्येक फ्लोअरवर काय निर्माण झालं पाहिजे याची संकल्पना त्याच्यात आहे। त्याच्यातला मूळ जो हेतू होता, त्याचा उद्देश जो होता की हे मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि सगळेच मागासवर्गीय आहेत, यांच्या विविध जे प्रश्न आहेत त्याच्यावर आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्या महामानवांच्या विचारावर त्या ठिकाणी संशोधन केंद्र निर्माण करणे हा त्याचा मूळ उद्देश त्या ठिकाणी होता। मग माझा मूळ प्रश्न आहे का तो उद्देश सफल झाला का? तर तो अजूनही तो त्या ठिकाणी झाला नाहीये। दुसरा जो मी मगाशी म्हटलं की डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जो 1992 मध्ये दिल्लीत जो निर्माण झाला होता, त्याच पद्धतीनं समता प्रतिष्ठान एक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालं 2017 मध्ये। उद्देश सारखे आहे, त्याच्यामुळे या समता प्रतिष्ठानचे आणि डॉक्टर आंबेडकरांचे जे फाउंडेशनचे उद्देश सारखे आहेत। मग या ठिकाणी समता प्रतिष्ठानला तरी हा द्यायला पाहिजे होता, तो अजूनही त्या ठिकाणी दिला गेलेला नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी द्याल का, हा माझा एक दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न आहे की 14/4/2023 ला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय गडकरी साहेबांनी याचं लोकार्पण केलेलं आहे। मूळ संकल्पना 40 फुटाच्या त्या ठिकाणी ब्रांचचा जो पुतळा निर्माण करायची ती होती, ते अजूनही झाली नाही। आणि तिसरा महत्त्वाचा विषय होता की अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय समाजातले जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बिझनेस उद्योग कशा पद्धतीने निर्माण करता येईल, तो मूळ हेतू या ठिकाणी होता। हे तीनही मूळ हेतू या ठिकाणी अजूनही साध्य झाले नाहीत आणि त्याच्यासाठी माझी विनंती असेल की सरकार त्यासाठी काय करेल, तो एक त्याचा उत्तर आला पाहिजे। आणि हा 140 कोटीचा हा जो वास्तू या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर निर्माण झालाय, परंतु मेंटेनन्स कशा पद्धतीने अनुसूचित जाती उपयोजनेतून त्या ठिकाणी हा वास्तू आपण निर्माण केला, तर मेंटेनन्स साठी पण त्या ठिकाणी एक हेड निर्माण व्हायला पाहिजे होता आणि दरवर्षी त्याला मेंटेनन्स द्यायला पाहिजे होता। म्हणून माझे 3 प्रश्न, एक तर त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर रिसर्च सेंटर निर्माण होईल का, आणि त्या ठिकाणी बिझनेस सेंटर जो आहे तो निर्माण होईल का, आणि हा समता प्रतिष्ठानला हा डॉक्टर आंबेडकर कन्वेंशन सेंटर दिलं जाईल का, हा माझा मूळ प्रश्न आहे। मंत्री महोदय, इस पूरे मामले पर जवाब देते हुए महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने सदन में कहा कि सरकार की योजना इस स्थान पर एक बिजनेस सेंटर शुरू करने की थी, लेकिन उसे उपेक्षित प्रतिसाद नहीं मिला। मंत्री ने आगे बताया कि संभवतः अधिक किराया दर के कारण लोगों ने इस सेंटर का उपयोग नहीं किया, जिसकी वजह से ये प्रोजेक्ट पूरी तरह सफल नहीं हो सका। उन्होंने ये भी अब सरकार से इस पूरे प्रोजेक्ट का पुनरावलोकन करने और इसे बेहतर तरीके से संचालित करने के लिए नई निविदाएं जारी की जाएंगी, ताकि अधिक से अधिक लोगों की भागीदारी सुनिश्चित हो सके। साथ ही कन्वेंशन सेंटर में स्थित रिसर्च सेंटर को मजबूत करने के लिए छात्रों को सभी आवश्यक पुस्तकें और अध्ययन सामग्री उपलब्ध कराई जाएंगी। मंत्री ने स्पष्ट किया कि शोध और विकास के कार्यों के लिए फंड की कोई कमी नहीं आने दी जाएगी। उन्होंने ये भी जानकारी दी कि पिछले वर्ष इस प्रोजेक्ट के लिए 20 करोड़ रुपए का प्रावधान किया गया था, जबकि इस वर्ष इसे बढ़ाकर 30 करोड़ रुपए दिए गए हैं, जिससे इस प्रोजेक्ट को नई गति मिलने की उम्मीद है। या ठिकाणी मी पहिलेच सांगितलं की आपल्याला बिझनेस सेंटर निर्माण करायचं आहे, परंतु
त्याला योग्य तो प्रतिसाद आणखी मिळाला नाही. त्याचं कारण वेगळं असू शकतात. असलेले त्याच्या भाडे कदाचित जास्त असेल म्हणून कोणी बिझनेस करायला धजावत नसेल. त्यासाठी आपण पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू घेऊ आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्याचा टेंडर त्या पद्धतीने काढू. आपला रिसर्च सेंटर ऑलरेडी तिथं आहे. रिसर्च सेंटर ऑलरेडी आहे. मी गेल्या वेळेला जेव्हा नितीन राऊत साहेबांबरोबर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा बैठक घेतली त्यावेळेला सुद्धा स्पष्ट कल्पना दिलेली आहे की तिथे जे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा MPSC असेल UPSCचे असतील हे सगळे पुस्तकं त्या ठिकाणी सर्व अवेलेबल झाले पाहिजे. जगातल्या त्याला कोणत्याही विषयावर जर संशोधन करायचं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये जे काही मटेरियल लागतं तर ते आपल्या त्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये असलं पाहिजे ही आमची धारणा आहे. त्याच्यासाठी पैशाची कमतरता नाही आहे. मी आत्ताच सांगितलं की गेल्या वर्षी 20 कोटी होते, यावर्षी मी 30 कोटी रुपये ठेवलेले. ते यासाठी वाढवलेले आहेत की आपण त्या विद्यार्थ्यांना कुठे त्यांचा लॉस होऊ नये किंवा त्यांना तिथं अडचणी येऊ नये याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. राहिला प्रश्न हे सेंटर कुणाच्या ताब्यात द्यायचं. हे ताब्यात देण्याचे जर प्रकार जर केले ना तर त्याच्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मी तुम्हाला सर्व सन्मान्य सदस्यांना सुद्धा विनंती करेन की आपण याच्यामध्ये एक जरूर बैठक झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या तिथलच्या लोकप्रतिनिधीला सामावून घेता येईल का, त्यांच्या सगळ्या सूचना घेता येईल का आणि त्यांनी आपण सर्व मिळून, कारण की इतकी मोठी वास्तू आहे ती नागपूर शहरामधली असलेली शान आहे आणि त्याला त्याच भव्यतेने आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे. ही जशी तुमची इच्छा आहे तशी शासनाची सुद्धा तीच भावना आहे. म्हणून याला पैसा निधी कमी पडणार नाही आणि आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा पूर्ण केल्या जातील. कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येईल असं शासनाकडून कोणतीही कृती होणार नाही. सामाजिक न्याय मंत्री ने यह भी आश्वासन दिया कि इस मुद्दे पर सभी जनप्रतिनिधियों के साथ बैठक आयोजित की जाएगी और कन्वेंशन सेंटर के उद्देश्य को पूरा करने के लिए ठोस रणनीति तैयार की जाएगी. अब देखना यह होगा कि सरकार के इस पुनर्वलोकन और नई योजना के बाद डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कन्वेंशन सेंटर अपने मूल उद्देश्य को कितना पूरा कर पाता है. चेतन समृद्ध की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.